माय मराठी माय बोलीचं दर्शकांचा आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी विशेष भागामध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र, मी आता आहे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या श्री क्षेत्र माळेगाव, जिथं खंडेरायाची यात्रा दरवर्षी भरत असते. दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा म्हणून ही यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं भटक्या विमुक्तांची जात पंचायत व्हायची, म्हणजे जे 12 महिने फिरत असायचे या निमित्तानं इथे जमायचे. मग कोणाची सोयरीक जमणे, लग्न जमणे, मोडणे, पंच वगैरे त्याचे निर्णय करायचे. तर असे घोडे पार देश विदेशातून येथे येतात. गाढवांचा मोठा बाजार येत असतो, कोंबड्यांचा, कुत्र्यांचा, कृषी प्रदर्शन. याच अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे माळेगावला येणारे तमाशगिरांचे फड. महाराष्ट्रातले नामवंत फड इथे येत असतात आणि आपला प्रयत्न असतो की ही लोककला जिवंत राहिली पाहिजे. यासाठी त्या फडांच्या कलावंतांशी चर्चा करणे, संवाद साधणे, त्यांच्या काय अडचणी आहेत समजून घेणे, काय बदल करता येतील, याच अनुषंगाने आज तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे या फडातले जिथं कमी तिथं आम्ही या उक्तीप्रमाणे जे अष्टपैलू कलावंत आहेत, म्हणजे ते सोंग्याची भूमिका वठवतात, विनोदवीराची भूमिका वठवतात, गायकाची भूमिका, वगनाट्यामधले कलावंत, म्हणजे जिथं कमी तिथं विनोद भाऊ आमचे हजर असलेले असे विनोद अवसरीकर माझ्यासोबत आहेत. विनोदजी, आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. कदम सर, खऱ्या अर्थानं तुम्ही एवढ्या मोठ्या माळेगावच्या यात्रेत आलात आणि आम्हा कलावंतांची खऱ्या अर्थानं तुम्ही विचारपूस करता, त्यांच्या अडीअडचणी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करता. आज खऱ्या अर्थानं या उभ्या महाराष्ट्राला तुमच्या माध्यमातून कलावंतांच्या व्यथा तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करतात. खरं तर मी विनोद अवसरीकर तुमचा खरंच आभारी आहे. माझं ते कर्तव्यच आहे विनोद भाऊ. धन्यवाद. मला एक सांगा, तुम्ही किती वर्षापासून या वय वर्ष 40 वर्षापासून मी तमाशा फडात काम करतो. 40 वर्षात? 40 वर्ष. आणि एक यांचं वैशिष्ट्य सांगायचं राहिलं, यांनी स्वतः काही पुस्तकं लेखक सुद्धा आहेत, म्हणजे वग लिहितात, काही मला वाटतं गीतं पण लिहितात. हो, लिहितो. आणि काय करत नाहीत असे अष्टपैलू विनोद भाऊ. सुरुवात तुम्ही कुठून केली विनोद भाऊ, आणि का वळलात? तुमचं गाव कोणतं मूळ? अच्छा, आंबेगाव तालुका, पुणे जिल्हा. आंबेगाव तालुका, पुणे जिल्हा यामधलं अवसरी नावाचं एक गाव आहे. तिथं शंकरराव अवसरीकर नावाचा एक जुना फड होता. अच्छा. जुना फड म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की डोक्यावर पेटी घेणे, सगळे बाचकी घेणे, आणि मग फक्त त्या गावात गेलं की 8-8 दिवस राहणे आणि भाकरीसाठी तमाशा करणे. अशा तमाशा कलावंताचा म्हणजे विठाभाई भाऊमांग नारंगाव यांचे वडील भाऊ बापू नारंगावकर, किंवा आता ज्या फडामध्ये आपण बसतोय तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांचा कलाकार मी आहे, रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांच्याही अगोदरची जे फड होते ते खूप जुने फड होते. त्यात एक शंकरराव अवसरीकर नावाचा फड होता, जो पाटी म्हणजे पेटी पाटी सगळं डोक्यावर घेऊन त्या गावात जायचा, त्या लोकांचं मनोरंजन करायचा. आणि त्या काळात पैसे वगैरे नसायचे, बक्षीस द्यायचे. बक्षीस हो, आणि भाकरी चावडीवर तमाशा करायचा आणि लोकांनी जमायचं आणि त्या लोकांना भाकरी वगैरे द्यायच्या. 8-8 दिवस चालायचं आणि मिळलेली जी काय उपजीविकेला तेव्हा काय मला वाटतं हे रुपयातला हिशोब नसायचा. आणि त्या पद्धतीनं ती सगळी मंडळी काम करायची. त्या कुटुंबातला म्हटला तरी चालेल किंवा त्या मायभूमीतला म्हटला तरीच चालेल, त्या अवसरी गावातला मी कलावंत विनोद अवसरीकर. नाही, म्हणजे तुमच्या गावाचा तर परंपरा आहे, पण तुमच्या घरातून कोणी वडील आई असं कोणी होते का डायरेक्ट तुम्हीच आलात? नाही, माझ्या कुटुंबात आपण ज्याला सहजासहजी म्हणतो 7 पिढीत आमच्याकडे कोणी हे केलंच नाही. तसं 7 पिढीत आमच्या कोणी तमाशा केलाच नाही. कुटुंबातलं कोणी नाही, कोणीच केला नाही. पण योगायोगाने जेव्हा मी 2री 3ऱ्या 4थीला होतो, म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी होतो, तेव्हा मला कलेचा नाद होता. आणि आमच्याकडे एक धामणी म्हणून गाव असायचं. त्या गावाला दत्तामाडी पुणेकर किंवा मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, पांडुरंग मुळे अशी बरीचशी लोक तमाशाला जायचे. आणि त्यामुळे शाळेचा ड्रेस अंगावर, खाकी पॅन्ट, आणि अशा पद्धतीने मी तिकडं तमाशाला पाय जायचो, कम से कम 10 ते 15 किलोमीटर. आणि मग तशात ते कलेचं वेळ लागलं, शाळा बंद झाली आणि कलेच्या माध्यमातून स्वतःला वाहून घेतलं. पण घरात कोणी कलेचा वारसदार नाही. पण घरातून तुम्हाला विरोध झाला असेल हे क्षेत्र निवडल्यावर? 2025 चालू आहे. गेली 6 महिने झाले माझे वडील ऑफ झाले, माझे वडील वारलेत.
तर वडील वारेपर्यंत म्हणजे वडील ऑफ होईपर्यंत वडिलांना तमाशा या नावाशी त्यांचं काय वैर होतं माहित नाही, पण तमाशा म्हटलं की वैर माझे वडील माझ्याशी बोलायचे नाही. म्हणजे माझ्या कुटुंबात मला कोणी एक्सेप्टच केलं नाही. माझी बायको, माझी आई, माझी मुलं, आता माझी थोरली मुलगी मेडिकलला आहे पहिल्या वर्षाला, माझी बायको आता शिक्षिका होता होता राहिली BA. पण तुमचं लग्न ह्या क्षेत्रात आल्यानंतर झालं नाही, त्याच्या आधी ह्या क्षेत्रात मी ह्या क्षेत्रात होतो. मग तिच्या वडिलांना बरेच दिले बुवा हे तमाशा. ढवळपुरीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर या तमाशा लोकनाट्य तमाशा म्हणून ओळखत होतो. आणि मी खूप प्रयत्न केले, कुटुंबाने खूप प्रयत्न केले मुली बघण्याचा. पण मग मुली बघताना लोक विचारायचे मुलगा काय करतो, तमाशा करतो. तर मग हे कसं लोकांच्या नजरेत वेगळं असायचं. पण लोकांनी मुली काय वगैरे दिला नाही. तर माझे एक मावस आजोबा होते, त्यांचा एक मित्र होता आणि त्यांच्या मित्राची नात होती जी BA BEd करत होती आणि साधी बिळ होती. त्यांना माहित होतं का तुम्ही तमाशा? हो हो, माहिती होतं. आणि आळंदीच्या दिवशी मी ढवळीपूरकर या तमाशा लोकनाट्य तमाशा होतो, तर त्यांनी सगळं ठरवलं वगैरे. आणि आळंदीच्या कार्यक्रमाच्या दिवशी, तिसऱ्या दिवशी माझ्या अंगाला हळद नाही. नवरदेवाची आमच्या इकडं एक मळी हा प्रकार असतो, तो मळी हा प्रकार झाला नाही. आणि माझं तिसऱ्या दिवशी आल्यावर लग्न झालं. पण बायको चांगली भेटली, माझा संसार सांभाळते. मला 3 मुली आहेत, खूप सुंदर आहेत. एक मेडिकलला पहिल्या वर्षाला आहे, दुसरी 11वीला आहे आणि तिसरी 9वीला आहे. त्यांची भेट म्हणजे पूर्ण आईनं घडवलं त्यांना? हो, त्यांनी माझ्या मिसेसनी घडवलं. त्यांची तुमची भेट लेकरांची कधी? मुलांची माझी भेट आता जर समजा कार्यक्रमातून मी जर पुणे जिल्ह्यात कार्यक्रम गेला तर उभ्या उभ्या जातून मुलांना भेटून येतो. पण माझ्या मुलांना माझ्याबद्दलचा खूप मोठा अभिमान आहे, खूप मोठा अभिमान. ते असं एखाद्या मैत्रिणी विचारलं बाबा माझ्या मोठ्या मुलीला, तुझे पप्पा काय करतात, ते बिंदास सांगते माझे पप्पा कलाकार आहेत. हो ना, सांगते बिंदास, मेडिकल वाले. हो हो, सांगते बिंदास सांगते, सगळ्या मुली सांगतात. विनोद भाऊ, आता ऑफलाईन बोलताना तुम्ही फार मोठी खंत व्यक्त केली, याला लावणी कसं म्हणायचं, तमाशा कसं, काय चाललंय नेमकं, काय तुमचा आक्षेप आहे कलावंत म्हणून? तमाशातली खऱ्या अर्थानं लावणी जी आहे ना कदम सर, तुमच्या माध्यमातून मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की माझा खूप मोठा अभ्यास नसेल, पण माझी शाळा कमी आहे. माझं वयवर्ष आणि माझी शाळा यात खूप मोठा डिफरंट आहे. मी 4थी शिकलेलो आहे, पण माझं वाचन दांडगं आहे, माझा लिखाणाचा प्रवास आहे. त्यातून जे मी वाचलं जुन्या लोकांच्या लिखाणातलं, तर त्यातनं मला एक अनुभवलं की ही तमाशातली लावणी मग ही जोशींपासून चालत आली, राम जोशींपासून. मग ही तमाशातली लावणी, मग पट्टे बापूरावांची आम्ही नाव घेतो त्यांची लावणी, मग वनाजी बाळा असेल, आनंद फंदी असेल, ही तमाशातली लावणी. मग ही तमाशातली लावणी तमाशात काम करता करता एकाएकी आता 20 वर्षापूर्वी, तमाशातली लावणी आणि आताची लावणी, हो त्याचाच फरक सांगतो. आता 20 वर्षापूर्वी सुरेखा पुणेकर सारख्या एका तमाशा कलावंतांनी ही लावणी स्वतंत्रपणे बाजूला घेतली. बदल न करता का? बदल करता नाही, बदल न करता तमाशा बाजूला राहिला, त्याच्यातली लावणी होती ती बाजूला घेतली, साज शृंगारासहित घेतली. म्हणजे तमाशात जी पारंपरिक बाजूला जी महिला नऊवारी साडी, म्हणजे बिंबी दिसू नये, आंबोडचा बुचडा, मोठा टिकला, दागिने, हे सगळ्या गोष्टी तिनं जे सांभाळल्या आणि 7 समुद्र पलीकडे नेली. त्या लावणीने या तमाशाचं वैभव खूप जपलं. पण आता या 4-5 वर्षात जेव्हा आम्ही वगैरे असे जे आले, नाही मी नाव घेऊ शकत नाही, तुम्ही घ्या, तुम्ही पत्रकार आहात, मी त्या भगिनीचं नाव घेऊ शकत नाही. काय होतं, लोकांना ते नकोय. तर त्या भगिनीसारख्या अनेक भगिनींनी लावणी केली. तर मी त्या भगिनीला एक हात जोडून विनंती करतो, एकदा तमाशाच्या फक्त फडापर्यंत या आणि आमच्या तमाशातल्या लावणीच्या महिलेकडे बघा. ती पायाचा जो घोटा असतो ना, तो घोटा सुद्धा दिसू देत नाही. अगदी बरोबर. 2.5 ते 3 किलोचा एका पायात चाळ असतो, म्हणजे 5 ते 6 किलोचा चाळ घट्टे पडलेले असतात. ती लावणी नसते. आणि मग माझ्या भगिनींनो, तुम्ही जी लावणी नसताना नको, तुम्ही लावणीचं प्रदर्शन करता, नको. तुम्हाला राग आला तर या भावाला तुम्ही माफ करा. या माध्यमातून तुम्हाला कदाचित माहित असेल नसेल, पण स्वतः गौतमी पाटीलनं सांगितलेले आहे की मी जी करते ती लावणी नाही, ही लावणी सदृश्य नृत्य, असं तिनं स्वतः एक मुलाखत
मग तिनं जर सदृश्य ही लावणी आहे हे सांगितलं तर मग तुझे कार्यक्रम बुकिंग होताना तुम्ही लावणी म्हणून का बुकिंग करता? हा महत्वाचा मुद्दा आहे ना. तुम्ही लावणी म्हणून बुकिंग करू नका ना. तमाशाचा 6 गाड्यांचा संच, भला मोठा स्टेज, आज या कंपनीला म्हणजे मी आज जिथं बसलोय ते माझे गुरुवर्य, माझे वडील, माझे मानस वडील रघुवीर खडकर यांच्या कंपनीत आहे. खरं तर माझी कंपनी बाजूला आहे. तर ह्या कंपनीत मी गेले 20 वर्ष काढले. या कंपनीत काम करत असताना या कंपनीत जर तुम्ही जर म्हणता की तमाशातली लावणी हा दृश्य मी करत आहे तर मग तुम्ही त्या पद्धतीने करा ना. चापून सुपून साडी नेसून तुम्ही बेंबाट उघडं ठेवून लोकांपुढं करता, लोकांच्या हातात ते काय पैसे वगैरे घेता, तुमचा भला मोठा स्टेज. अरे गाववाल्यांना 2-2 लाख रुपयाचा स्टेज लावता आणि तमासगिरानं जर तुमच्याकडे 1 लाख रुपये मागितले तर तुम्ही थू करता. ही कुठल्या प्रकारची तुम्ही कला जपताय? कुठल्या प्रकारची जपताय? लावणीच्या नावाखाली गैरवापर सुरू आहे. नाही, हे मी म्हणू शकत नाही. प्रेक्षक म्हणून किंवा पत्रकार म्हणून, तिसरा डोळा म्हणून ते तुम्ही म्हणा, मी म्हणू शकत नाही. एक कलाकार म्हणून म्हणू शकत नाही. मला एक म्हणायचंय की लावणी पारंपरिक करून सुद्धा नाव लौकिक कमवता येतं. ही रेश्मा परितेकर तुम्हाला माहित असेल. हो, चांगल्या प्रकारे. ती कशी करते लावण्या? पारंपरिकच करते. आता बघा, तमाशाचे 3 प्रकार आहेत. एक वायदेशी, खानदेशी आणि एक आपला झाडीपट्टीचा तमाशा म्हणजे नागपूरचा. हा, आता रेश्मा परितेकर जी करते ती इतकी सोज्वळपणानं लावणी करते बिचारी की म्हणजे तिच्याबद्दल बिचारीबद्दल बोलूच शकत नाही. पोटासाठी नाचते मी, परवा कुणाची विठाईची लावणी त्या काळात लोकांनी बघली असती ना तर या काळात फक्त रेश्माताईंची लावणी बघावी आणि मग लोकांना आठवण येते. नाही, मला हे म्हणायचं की तरी सुद्धा त्यांना राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत पुरस्कार मिळाले. हो, म्हणजे तुम्ही एकतर पारंपरिक करा ना जे आहे ते. हो, तिचं नाव घेऊन तुम्ही नंगानाच करू नका. मी कुणाचं नाव सर्वांची क्षमा मागतो. तुम्ही म्हणू शकता, मी म्हणू. मग आमच्या माळेगावच्या यात्रेमध्ये लावणी महोत्सव घेतात. ती लावणी आहे का? नाही. आता प्रश्न, तुम्ही पत्रकार आहात कदम सर, मला प्रश्न असा आहे की माळेगाव मध्ये यात्रा भरते. यात्रेला आज 8 ते 10 फड आहेत तमाशाचे. लावणीचा फड आहे का? नाही ना. मग तुम्ही लावणीचे प्रोग्राम कसले घेताय? तमाशाचे घ्या ना. तुम्ही लावणीचे फड बाहेरून, पुण्याहून, मुंबईहून, नगरहून, कोल्हापूरहून, नागपूरहून बोलवता. तुम्ही कशाबद्दल बोलवताय? मग तुम्ही तमाशाचे करा ना. तुम्ही काय करताय? तमाशावाल्याला बाजूला ठेवताय आणि ज्यांचं अस्तित्व नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो तुमचा पांढरे पेशे जो वर्ग आहे यांना लावणीनं गृहीत धरलेलं आहे. मग आम्ही कोण आहोत? आम्ही आयुष्यभर हीच खरड काढायची का? कशाबद्दल काढायची? लावणी इथं मला सांगा, या अख्ख्या माळेगावच्या 15 वर्षाच्या यात्रेमध्ये लावणीचा फड कुठं दिसतो का? नाही. 8 फड तमाशाचे आहेत आणि एक फड कोट्यावधी रुपयांचा कर्ज बाजारी. तो मालक कसं कर्ज फेडतो हे आम्हा कलावंतांना माहितीये. मग लावणीचा महोत्सव घेऊन तुम्ही असं काय नाव मिळवता? नगरपालिका काय नाव मिळवते? जिल्हा परिषद जिल्हा परिषद काय नाव मिळवते? अजूनही पाण्याचे टँकर नाहीत. काय नाव मिळवते तुम्ही? लावणीच्या पोरी नसता आणि संध्याकाळी आम्हाला 30 मिनिटं देता. अरे आमची कला तर आहे का? ही लोककला आहे ना. बरं, विनोद भाऊ याला जबाबदार कोण आहे नेमकं? तुम्ही आहात, प्रेक्षक आहात. आम्ही नाही, आम्ही आमच्या जागेवर. मी तुम्हाला सांगतो, मागच्या 10 वर्षापासून मी मुलाखती घेतोय. हा प्रश्न कोणीच मांडला नाही ना. हिंमत नाही तुमच्यात. मग तुम्ही मांडा ना. तुम्ही प्रश्न विचारा. मला माहितच नाही ना. तुम्ही प्रश्न एवढेच विचारता की बाबा पब्लिक आल्यावर ते काय करतं, त्रास देतं का, गोटे मारतं का, दगड मारतं? भाऊ, तुम्ही डॉक्टर आहात. हो, या क्षेत्रातले. तुम्हाला माहित आहे रोग कुठं आहे, निदान काय आहे? आम्हाला काय माहित आहे? तो पेशंट तसा विचारला पाहिजे. पेशंटने आम्हाला, पेशंट फक्त येतो की मला त्रास आहे, तुम्ही बघा काय करायचं. हो, पण आम्ही काय सांगायचं त्याला? तो प्रश्नच असे विचारतो की त्याचं डोकं दुखतं. मी स्वतःला हुशार समजत होतो, पण तुम्ही सांगितल्यावर माझ्या लक्षात आलं की लावणीच्या नावाखाली तमाशा म्हणजे सुरू आहे. हो, नाही, तमाशाच्या लावणी खाली, तमाशाच्या नावाखाली लावून चालू आहे. असं कुठे येतं लावणीचे? कुठे येते लावणीचे प्रयोग आहेत का? लावणी ही तमाशातली अविभाज्य प्रकार आहे. मग हे थांबलं पाहिजे का नाही? थांबलं पाहिजे. थांबवाचं. हे कोण? कुणीही उठेल 4 गाण्यांवर एक कथ्थक करेल, तिला लावणी कळेल, ती स्टेज शो करेल, हो, प्रदर्शन करेल आणि ती स्टेज शो करून 1,00,000-2-2 लाख रुपयाचे कार्यक्रम करेल. आम्ही मिळू ना. एका फड मालकाला 90-90, 100-100 माणसं सांभाळायची कशी तुमच्या लावणीच्या नावाखाली? मग तुमचं युनियन वगैरे नाही का? काय करायचं युनियन? काय करणार तुम्हाला युनियन? युनियन केलं तर तुम्ही आमचं चालू देत नाहीत. आज
चैत्र महिन्यात जेव्हा आम्ही बाहेर फिरतो तेव्हा लावणीचे प्रयोग होतात ना, अहो 15 ते फक्त 10 ते 15 पुरी असतात. एक ढोलकीवाला, एक पेटीवाला, एक पॅडवाला, झालं गावाचं स्टेज. अहो एवढा जमा घेऊन जायचंय, रोजचा 70-72 हजार 90,000 रुपयाचा खर्च आहे. या लोकांना सांभाळायचं कोणी? एक मालक जेव्हा एक कलाकार सांभाळतो ना, त्याच्या मागे 5 माणसं असतात. आज रघुवीर खडकर या तमाशामध्ये 100 माणसं आहेत. मग एका माणसामागे 5 म्हणले तर 100 गुणिले 5 झाले तर 500 माणसं झालं. तरी रघुवीर खडकर 500 माणसांचं रोज पोट भरतो. आणि लावणीवाल्यांचं तुम्ही पोट भरता गाववाले. लावणीवाल्याचं बोल नका, लावणीच्या नावावर जगा ते तुम्ही म्हणा, आम्ही फक्त लावणीचं म्हणतो. तुम्ही म्हणा याच्यातून मार्ग काय काढता येईल? मार्ग काहीच नाही. मार्ग तुम्ही काढा. तुम्ही जे मोठे केले ना लोकांना, त्या लावणीवाल्यांना तुम्हीच करताना, सगळे प्रोफेशनल तुम्हीच जाहिराती देताना. गौतमी पाटील मोठी झाली, इकडे कार्यक्रम झाला, तिकडं अरे बापरे किती गर्दी, गौतमी पाटीलला किती गर्दी. तुमचंच आहे ना सगळं, दाखवा ना. रघुवीर खेडकरला इथं गर्दी झाली, रघुवीर खेडकरचा 1 नंबरचा कार्यक्रम आहे, गावापर्यंत गेला पाहिजे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, तो लोक प्रबोधन करतो, हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून करा ना. तुम्ही काय करत नाही? का करत नाही तुम्ही? जसं तुम्ही लोकांकडून अपेक्षा ठेवताय, चौथ्या खांबाकडून अपेक्षा ठेवताय, तसं लोकांची तुमच्याकडून काय अपेक्षा असतील ना? लोक आता काय झालं, तुम्ही काय बदल केला पाहिजे? पिढी बदलली. आता काय बदल करायचा आम्ही? सांगा ना काय करायचं? तमाशाचं नाव बदलायचं का? नाही ना. लोकांकडून आता आलेली जी नवीन पिढी, त्यांना फक्त पाहिजे काय? हिंदी गाणी. म्हणजे जे चित्रपटात गाणी आहेत, जे ऑफ कपडे आहेत, जी वर सरलेली कपडे आहेत मुलींची, ते त्यांना पाहिजे. मग आता जर त्यांना नाही ते दिलं तर ते दगडफेक करतात. हा तमाशा बरोबर नाही. तेवढा पार्ट ठेवा ना तो, त्याच्यानंतर तुम्ही पारंपरिक बात जपा ना. अहो गणाला गेलं तर लोक म्हणतात ते बंद कर. आताची जी पिढी आहे तुमच्या या, माझा तर आरोप आहे, माझा सरळ आरोप आहे तुमच्या मीडियावाल्यांवर, सरळ आरोप आहे. मीडिया ही फक्त काय म्हणतो आपण, एखाद्या गोष्टीचं चांगलं पण आणि वाईट पण दाखवण्याच्या दोन्ही बाजू आहेत. म्हणजे आम्ही म्हणतो जाहिरात करणे. लोक म्हणत असतील का तमाशाला वाईट मीडियामुळे आले किंवा मोबाईलमुळे आले, तर माझं असं म्हणणं आहे का मोबाईलमुळे आले नाहीत, उलट आमची जाहिरात होते. पण जाहिरात इतकी वेगळ्या पद्धतीने होते, कामच आहे बघा इतकी. ते आमचं, तुम्ही चौथा स्तंभ इतक्या वेगळ्या पद्धतीने. तुमचं जे आहे रघुवीर खेडकरच्या तमाशात हे झालं, पांडुरंग मळ्याच्या तमाशात ते झालं, त्या आमक्याच्या तमाशात ते झालं, हे कशाबद्दल ते झालं? झालेलं असतं की नाही ते सांगू नका ना. रघुवीर खेडकरच्या तमाशात इथं एक कलाकार मेला, ते दाखवू नये आम्ही? हो दाखवा ना, पण ते अख्खा महाराष्ट्र बघतो, मग येणारं पब्लिक येत नाही ना. त्यापेक्षा रघुवीर खेडकरांनी, अरे ते आपण नाही का ते बलात्कार झाला त्याच्यावर एक सुंदर कार्यक्रम दाखवला, ते दाखवतो. कधी दाखवताय तुम्ही? दाखवत नाही. चुकीचा आमच्या दृष्टिकोनात पडत नाही. चुकीचा आरोप आहे माझा तर पत्रकारांवर आरोप आहे, तुम्ही ते का दाखवत नाहीत? गेल्या वर्षी याच माळेगावात रघुवीर खडकरांनी एक टायटल बसवलं होतं की एका मुलीवर बलात्कार होतो आणि ते सगळ्या गोष्टी अशा तुम्ही का ते करत नाही? तुम्ही का दाखवत नाही? तुम्ही ते दाखवा. तुम्ही गाणी दाखवताय. हे बघा, उणिवा प्रत्येकात आहेत विरोध भाऊ, एकावरच दोष ठेवणं मला मान्य नाही. माझा तुमच्या पत्रकारितेवर दोष आहे, माणसावर नाही. मला माझ्या लक्षात आलं, पण फक्त पत्रकारितेमुळेच तुमच्यावर हे दिवस आले असं म्हणायचं का? नाही, पत्रकारिता तुम्ही काय होते माहिती का? मला माझा मुद्दा असा आहे, पत्रकारिता ही आहे ना आमची, काय माहितीये का, आमची जाहिरात आहे. आमची चांगली जाहिरात करा ना, चांगली जाहिरात. म्हणजे तुमची वाईट आम्ही लपवून ठेवायचे का? नाही, तुम्ही वाईट तुम्ही दाखवता, चांगलं काय दाखवलं आतापर्यंत? कुठलाही युट्यूबचं कुठलाही चॅनल उघडला तर फक्त एवढंच दाखवतात, तिथं दगडफेक झाली, हे झालं ते झालं. अहो लोक घाबरतात ना. माझा आरोप आहे की तुम्ही एकांगी विचार करायला, चांगलंही दाखवतोच प्रत्येक पत्रकाराच्या वतीने. 10 पत्रकारामधून कदम साहेब तुमच्यासारखा एक पत्रकार असेल जो निर्भीड असेल, जो विनोद अवसरेकरला डायरेक्ट प्रश्न विचारतो आणि मीही तुम्हाला डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर देतो, तो एक असेल. पण 9 जणांनी काय केलं? मग विनोद अवसरकर बी 10 तयार झाले पाहिजेत का नाही? होतील ना. तुम्ही प्रश्न विचारा. हेच प्रश्न मी दुसऱ्यांना विचारू द्या. बिंदास त्याला विनोद अवसरेकर म्हणून विचारा. बिंदास. मग त्याचं कारण काय? मग ते तुम्ही शोधा. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही शोधलं पाहिजे. आम्ही कसं शोधणार? तुम्ही बोलताय, मी बोलतो करतोय. हो, तुम्ही बोलतच नसल्यावर अहो त्याला बोलतो करा. तुम्ही जर मला आधीच सांगायला लागले की मला हे विचारू नका बरं,
मला त्या- ते विचार ना. माझं म्हणणं असं आहे की त्या पत्रकारानं त्या माणसाला बोलतं करा हो बाबा रे, त्याच्या कुटुंबात काय चाललंय, त्याच्या घरात काय चाललंय, त्याची किती आबळ आहे हे विचारू नका. मग सांगा ना काय बदल झालाय आता तुमच्यात कालच्या जीवनात आणि आजच्या जीवनात हो, खूप मोठा बदल झाला ना. सांगा. मी कोरोनापासून वयाच्या 40व्या वर्षी तमाशा करतो, त्या काळातला तमाशा ना आताच्या काळातला तमाशा खूप बदल झाला ना, खूप बदल झालाय. तुमच्या जगण्यात काय काय बदल झाले? अहो, जगण्यात काय अख्ख्या माझ्या आपण जे काय म्हणतो सगळ्या गोष्टींमध्ये बदल झालाय. म्हणजे आम्ही जेव्हा आता बघा तुम्हाला एक गंमत सांगतो, या 10-20 वर्षापूर्वी जर याच घोडे माळेगावमध्ये किंवा एखाद्या गावात जर गाड्या उतरल्या तमाशाच्या तर लोक यायचे, अरे तमाशा आला तमाशा आला हो म्हणून लोक म्हणायचे. आणि ते कलावंत उतरायचे. हो, ते उतरायचे, लोक हात मिळवायचे, नमस्कार करायचे. सेलिब्रिटी सारखं वाटत. हो हो, अमिताभ बच्चनला जेवढा मान नव्हता जो तमाशाला मान होता त्या लोकांना मग ते कुठं गेलं पब्लिक, ते रसिक कुठं गेलं, ती रसिकता कुठे गेली, कशी तेव्हा तर तुमची मीडिया नव्हती मीडिया. मग आता मीडिया आली तर जाहिरात जास्त झाली की आमचा अपमान सुरू झाला. काय झालं, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता तोपर्यंत तमाशा कलावंतांना मान होता, आणि कलर टीव्ही आल्यानंतर, तुम्ही पत्रकार आल्यानंतर काय काय झालंय आमच्या भोवती, तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करताय? तुम्ही आमचे जाहिरातदार आहेत ना, तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा ना. जे चांगलं आहे ते, अहो आम्ही स्टेजवर लेक्चर देतो गणगवळण झाले हो, जे वाईट आहे ते सोडा आणि चांगलं आहे ते घेऊन जा. तुम्ही पत्रकार सांगा ना लोकांना. हे बघा, ही महाराष्ट्राची तुम्हाला मराठी बोलतं भाषा आहे. करण्यासाठी मी बरंच बोललो. तुम्ही चांगले कलावंत आहात, मीही चांगला पत्रकार आहे. पण आता तुमचे दोष सांगतो. तुमच्या पोरी नाचू लागले की ते दाखवा म्हणता तुम्ही चॅनलवर. अच्छा, तुम्ही कधी आम्हाला डिमांड केली का आमचं वगनाट्य दाखवा बरं? मी येतो, कधी येऊ तुमचं वगनाट्य कोणतं आहे? आम्ही रोज तुमचं एकही गाणं मी शूट करणार नाही. प्रत्येक गावात तुम्ही कुठेही चला, आमच्या बरोबर 8 दिवस फिरा, प्रत्येक गावात आमची रंगबाजी संपली की आम्ही रंगबाजी संपायच्या आधी 2 गाणी राहिली की आम्ही लेक्चर देतो की या ठिकाणी तुम्ही वगनाट्य माळेगावच्या यात्रेत कोणतं वगनाट्य बसवलंय जे प्रबोधन समाजाला करणार? आता आहे वगनाट्य. कोणतं आहे? तुमचं पब्लिक थांबणार आहे का? अहो आपल्या चॅनल मधून कोटी लोक बघणार आहेत, तुम्ही वगनाट्य दाखवा. चॅनल मधून नको हो, तिथे समोर बसलेलं पाहिजे ना. अहो, ते बघून ते दुसरे येतील ना, खूप चांगलं आहे म्हणून. अहो हे चॅनलच्या थ्रू नको, तिथे बसलेलं पाहिजे ना. आम्ही वगनाट्य करायचं आणि समोरून नगड यायचं आणि त्यांना गाणी लावा. आमच्या हातात काय पत्रकारिता नाही, मग लोकांना हे दाखवणं बघा. दाखवणं. ह्या मग हे काय झालं, हे 4 भिंतीतलं फक्त शॉर्ट झाला. नाही, आम्ही आजही रघुवीर खेडकरच्या इतके खूप सुंदर या घोडे माळेगावची एक घटना आहे, राजीव गांधीची. आजही तुम्हाला मला बाबांनी सांगितली की नाही मला माहित नाही, माहित पण राजीव गांधी हत्याकांडाची एक घटना आहे की जी आजही आम्ही त्या समाधीवर डोकं टेकवायला जातो. इतके चांगले वगनाट्य या ठिकाणी होत होते. लोकांनी प्रेम नाही का दिलं त्यांना? हो दिलं ना, मग आता कुठे गेलं तुमचा रसिकता? दोघांनीही विचार केला पाहिजे, मला हे सांगा. अहो आम्ही तेच करतोय आजही, आमच्याकडे तुम्ही 2 वगनाट्य पावलं पुढे आले की लोक 2 पावलं पुढे येतात आणि पुन्हा चालू होतं. कदम सर, आम्ही आजही आमच्याकडे वगनाट्याची माणसं आहेत. कार्यक्रम ठरला, बसवला, रेसल झाली की आम्ही वगनाट्य बसवतो. आमच्याकडे वगनाट्य आहे, पण प्रेक्षक का नको म्हणतो? कारण प्रेक्षकांपर्यंत प्रेक्षक थांबत नाही. कारण काय? कारण त्याला माहित नाही की वगनाट्यात काय. ऐका तुम्ही माझं. कुठल्या प्रेक्षकाला? प्रेक्षक माझा मुद्दा पत्रकार म्हणून तुम्हाला आहे, कुठल्या प्रेक्षकाला माहितीये वगनाट्य नाहीये? आता ही जी पोर आहेत तरुण आहे, हा त्यांना काय वाटतंय तमाशामध्ये म्हणजे पोरी नागड्या नाचणाऱ्या, अंग हो. प्रदर्शन करणाऱ्या एवढाच असतो. सॉरी, त्याच्यावर नागड्या मला माहित आहे वगनाट्य नावाचं एक अत्यंत आहे की आजही. मग लोक थांबणं झालेत का नाही विनोद भाऊ? तुम्हाला तेच म्हणतो मी, लोकांना थांबवण्यासाठी कुठल्या तरी माध्यमातून ते दाखवलं पाहिजे की वगनाट्य नावाचा एक लोकनाट्य तमाशा मधला महत्वाचा प्रकार आहे. कदम सर, आम्ही लेक्चर देतो की 2 गाण्यानंतर वगनाट्य होईल, पण समोर बसलेलं प्रेक्षक आम्हाला दगड फेकून सांगतं आम्हाला वगनाट्य नको, आम्हाला गाणी द्या. आता या टायमाला या पुन्हा तुम्हाला सांगतो की तिथं आलेलं कोणतं असते प्रेक्षक समोर 1000-500 जे आहेत पोरींचा डान्स बघायला आलेला असतो. हो, पण घरी बसून बघणारे आमच्यासारखे आता ह्या वयातले 40-50. अच्छा, मीडियावर जर तुम्ही सांगताय, हा मग एक काम करा ना, हा. आम्हाला 12 महिने काम द्या, मीडियाचे शॉट लावा आणि 12 महिने तमाशा करून घरी दाखवा. मला तुम्हाला ते म्हणायचं नाही, तुमच्या लक्षात ही येणार कुठली गोष्ट? एक वगनाट्यच कदम सर, या गोष्टीची मी तुमच्या विरोध आहे. तुमचं म्हणणं असं आहे का इथं 4-5 पोरं लाल दिंगामस्ती करतील, पण तुम्ही जेव्हा कॅमेरा लावता तेव्हा आम्ही सादर केलेले कला वगनाट्य घरी बसलेला प्रेक्षक बघल. अहो घरी बसलेला प्रेक्षक मग आम्हाला कसं बघणार? अहो घरी बसून बघितल्यावर त्याच्या लक्षात येईल की इथं चांगलं राहते वगनाट्य, हे आता? बघितलं पाहिजे. आता
घरी बसलेल्या प्रेक्षक किती वर्षाचा हसल्यावरच असतो? शिवते ना माणूस. घरी बसलेला प्रेक्षक किती वर्षाचा आहे? 40 वर्षाचा मग आहे. त्याला माहित नाही तमाशा काय आहे? काय करताय सर? मार्ग निघेल, सगळ्यांनी 2-2 पावलं तुम्ही मागं मार्ग काढा. तुम्ही, माझं म्हणणं आहे, पत्रकारांनी याच्यातून मार्ग काढा. तुम्ही चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सांगा, तुम्ही जाहिराती करा, तुम्ही सांगा खेडकरांचा तमाशा 1 नंबर आहे, यातनं समाज प्रबोधन होतं, यातनं वगनाट्य गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा आमच्यासारख्या कलावंताच्या मुलाखती घेताना, तेव्हा मुलाखती घेताना काही गोष्टी कट करा आणि तुम्ही तुमची संवेदना मांडा की बाबा रे, तमाशा घरी बघून बसण्यापेक्षा, या मोबाईलवर बघण्यापेक्षा तुम्ही तमाशाला जा आणि तमाशा बघा, तर हा तमाशा टिकेल हो कदम सर. नक्कीच तरी मराठी भाषा टिकेल. नाहीतर नक्कीच मार्ग सर, निघेल. कुठलीही गोष्ट चिरकाळ नसते. खरे हे दिवस जाणार आहेत. आशावादी राहूया आपण सगळे, हिंमत हारायची नाही. बघ, फक्त जाता जाता आपल्या कोट्यावधी दर्शकांना एक संदेश द्या, एक कलावंत म्हणून. एक विनोद अवसरेकर लोकनाट्य कलावंत म्हणून फक्त एक हात जोडून नम्र विनंती आहे सगळ्या प्रेक्षकांना, बाबाओ, या मोबाईलच्या माध्यमातून वारी जेवढी महत्वाची आहे हा तेवढी बारी महत्वाची आहे. असं. बाबाओ, पांडुरंगाची वारी करताय ना, तुम्ही नाही करत, तुमचे पालक करतायत. 40च्या पुढे गळ्यात माळ असणारे, पंढरपूरला जाणारे, पांडुरंग हरी करणारे तुमचे पालक करतायत. मित्रांनो, तुम्ही शिकले सवरलेला आहात, मराठी भाषेतून शिकलेला आहात. महाराष्ट्राची मराठी भाषा जपायची असेल, महाराष्ट्राची लोककला जपायची असेल, तर दादा हो, तमाशा वाईट नाही. तर मग गुणांचा नाश करणारा इतिहासकालीन तमाशा या पिढीपर्यंत चालत आलाय. तुम्ही खऱ्या अर्थानं या मोबाईलवर तमाशा बघण्यापेक्षा समोर या, तुम्ही तमाशा समोर बघा. तुम्ही आम्हाला सांगा की बाबा रे, हे नको आम्हाला, हे वेगळं करा, आत्ता जे चाललंय शेड्यूल हे नको आहे, चित्रपटातली गाणी नको, आम्हाला जुनं काहीतरी हवंय. तुम्ही आम्हाला मागा, आम्ही तुम्हाला देऊ. तुम्हाला सांगू कळकळीचं, या ठिकाणी आता लोकनाट्यात काम करणारे कलावंत बंद झालेत. तरुण पोरं येत नाहीत, माहीत नाही काय येत नाहीत. ही शेवटची कदाचित पिढी असेल. एखादा शब्द माझा वाईटही जाईल, पण ही शेवटची पिढी असेल. माझं तुम्हाला सगळ्या रसिकांना सांगणे, हात जोडून, माझ्या पत्रकार मित्राने, माझ्या कदम साहेबांनी हे जरी वाक्य कट केली तरी चालतील, पण माझं तुम्हाला सांगणे, बाबा, मोबाईलवर तमाशा बघण्यापेक्षा ना, समोर बघावं, समोर बघा आणि आम्हाला सांगा की हा तमाशा जगला पाहिजे. तमाशा हा 7 समुद्रापलीकडं नाही. मुंबई 3 समुद्रानं वेढलेली, मुंबईच्या बाहेर तमाशा नाही. मराठी फक्त तमाशा महाराष्ट्रात आहे, हिंदीमध्ये तमाशा नाही. म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुम्ही लावणीला जेवढं मान देताना, ती लावणी हिच्या पोटातून निर्माण झाली. तमाशात गण आहे, गवळण आहे, रंगबाजी आहे, बतावणी आहे, सोंगाडपणे, वगनाट्ये, सगळं जिवंत ठेवण्याचं काम तुम्हा तरुण पिढींच्या हातात आहे. एवढंच विनोद अवसरेकरांचं कळकळून विनंती. आपल्याकडून ऐकून घेण्यासाठी मला थोडं बोलावं लागलं. तुम्ही आमचे मित्रच आहात, पण हे बोलणं आवश्यक होतं, प्रेक्षकांपर्यंत जाणं आवश्यक होतं. आणखी काही कलावंतांच्या आपल्याला मुलाखती घ्यायच्या आहेत. आपण वेळ दिलात, मन मोकळं बोललात, मन भरून बोललात. माय मराठीच्या कोट्यावधी दर्शकांच्या वतीनं आपले आभार मानतो, थांबतो. जय जगत, जय मल्हार.